नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. अगदी प्रत्येक अपत्याला आपल्या आयुष्याची सुरुवात ही निरोगी करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. प्रत्येक आई आपल्या मुलाला निरोगी आयुष्य लाभावं, त्याचं स्वास्थ्याचं रक्षण व्हावं याच्यासाठी झटत असते आणि तिच्यातली असलेली पोषण मूल्यच ही बाळाला मिळत असतात. त्यामुळे त्या आईला सकस आहार मिळणं, पोषण मूल्य परिपूर्ण असलेला आहार मिळणं हे सुद्धा गरजेचं आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल 77 वर्षांनी सुद्धा आपल्या देशामध्ये कुपोषणाची समस्या असल्याचं आपल्याला नक्कीच जाणवतं आणि म्हणूनच कुपोषणाची ही समस्या दूर करण्यासाठी भारत सरकारनं 8 मार्च 2018 मध्ये पोषण अभियानाची सुरुवात केली. पोषण अभियान सुरू केल्यानंतर यावर्षी 8 एप्रिल ते 22 एप्रिल या दरम्यान आपण पोषण पंधरवडा साजरा करतोय. हा त्यातलाच एक उपक्रम. पोषण पंधरवडा साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश की देशातलं कुपोषणाचं सावट दूर व्हावं, कारण यामुळे केवळ लोकांवर परिणाम होतो असं नाही तर भविष्यावर सुद्धा परिणाम होतो. आणि याच अनुषंगानं या अभियानाअंतर्गत पोषण पंधरवड्यानिमित्त आजचा विषय आपण पाहणार आहोत. बघूया आजचा नेमका विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत गरोदर माता आणि नवजात शिशु आहार या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत आहार तज्ञ माधुरी ठोंबरे. नमस्कार माधुरी ताई. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि मी म्हटलं तसं की स्वातंत्र्यानंतर तब्बल 77 वर्षांनी सुद्धा आज कुपोषणाचं सावट कुठेतरी आपल्यावर आहे आणि ते आपल्याला दूर करायचं आहे आणि त्याच निमित्तानं या विषयावर मार्गदर्शन मिळवणं सुद्धा आवश्यक आहे, जे आज आपल्याला माधुरीताई देणार आहेत. तेव्हा सर्वप्रथम त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. आहार तज्ञ माधुरी ठोंबरे, याचबरोबर डाएट अँड न्यूट्रिशन समुपदेशक म्हणजे सल्लागार, योगा इन्स्ट्रक्टर, फेशियल योगा, त्याचबरोबर फार महत्त्वाचं म्हणजे डर्मा न्यूट्रिशनिस्ट त्या आहेत. बी फार्म एम फार्म विथ डिस्टिंक्शन त्यांनी केलेलं आहे. जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे औषध वितरण विभागात त्या कार्यरत आहेत. साईराम न्यूट्री केअर सावेडी अहिल्यानगर येथे प्रायव्हेट क्लिनिक सुद्धा त्यांचं आहे. त्यांनी ल्युपित फार्मास्युटिक्स त्याचबरोबर अनेक कंपन्यांमध्ये सुद्धा याच्याशी निगडित कार्य केलेलं आहे. पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. केवळ भारत नाही तर भारताबाहेर सुद्धा अनेकांना आहार नियोजन कसं करावं याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर NFC हेल्थ क्लब क्रॉम्प्टन प्रायव्हेट लिमिटेड अनेक शाळांमधून पोषक आहार याविषयी मार्गदर्शन. साईराम न्यूट्री केअर या नावानं फेसबुक आणि इंस्टाग्राम, यूट्यूबवर सुद्धा त्या आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करताना दिसून येतात. आकाशवाणी, दूरदर्शनवर यांची मुलाखत झालेली आहे. आहार तज्ञ म्हणून लोकमत परिवारातर्फे 2025चा पुरस्कार यांना प्राप्त झाला. आज गरोदर माता आणि नवजात शिशु आहार नेमका कसा असायला हवा याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा त्यांचं आपण कार्यक्रमात स्वागत करूया. गरोदर माता आणि नवजात शिशु आहार नेमका कसा असायला हवा हाच आपला विषय आणि मार्गदर्शन करतात आहार तज्ञ माधुरी ठोंबरे. तेव्हा आता वेळ न घालवता आपण चर्चेला लगेचच सुरुवात करूया. माधुरी मॅडम, सगळ्यात पहिले मनात एक प्रश्न येतो तो हा की ज्यावेळेला आपण म्हणतोय की पोषण अभियान आपण सुरू केलेलं आहे भारत सरकारने आणि त्या अंतर्गत पोषण पंधरवडा आपल्याला साजरा करायची एक संधी मिळते की का तर कुपोषणाचं सावट दूर व्हावं. तर मुळात हे का आपण साजरं करतोय आणि कुपोषण म्हणजे नेमकं काय, आपण इथून सुरुवात करूया. बर. पोषण म्हणजे सरळ भाषेत सांगायचं तर सात्विक आहार, न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय असतं, एकदम साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक ऑर्गॅनिझम असतो, त्याला न्यूट्रिएंटची गरज असते आणि त्या न्यूट्रिएंटच्या आधारे टिश्यूची सिंथेसिस असो किंवा टिश्यू ग्रोथ, त्याच्यानंतर टिश्यू मॅनेजमेंटसाठी, कारण छोट्या छोट्या टिश्यूंचे मोठे ऑर्गॅनिझम राहतात आणि आपल्या शरीरातील एनर्जी टिकवण्यासाठी टिश्यूंची मोठी मदत राहते. मग ह्या सगळ्या टिश्यूच्या सिंथेसिससाठी आपल्याला पोषणची गरज असते. हे झालं पोषण द्रव्य किंवा शरीरात लागणारे पोषक तत्वे. आता सात्विक आहार म्हणजे काय असतो की जो काही आपण सकस आहार घरामध्ये घेतो, जो आपल्या डोळ्यांनी आपल्या घरामध्ये बनवला जातो, तर त्याला सात्विक आहार असं म्हणतात. आणि सात्विक आहारानेच शरीराची, मनाची आणि विचारांची जडणघडण होत असते. मग आता या सगळ्याच्या अनुषंगाने जेव्हा भारत सरकारने विचार केला की भारतासारख्या देशामध्ये इवन मुंबईसारख्या उपनगरात सुद्धा 16,343 इतके कुपोषण बालके आढळलेले आहेत, तर त्या अनुषंगाने आता 7वी आवृत्ती आपली चालू होते 2025ची, जो की आपण आता 8 एप्रिल तुम्ही सांगितल्याप्रमाणे 8 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंतचा हा कालावधी पोषण द्रव्यांसाठी म्हणजेच पोषण अभियान
आणि त्याच्यातलाच हा 15 दिवसांचा पिरियड आहे म्हणून पंधरवडा, पोषण पंधरवडा, त्यालाच हिंदीतून पोषण पखवाडा असेही म्हणतात. तर मग याच्यामध्ये विशेष करून लहान बालके, एक चित्र आपल्याला दिसतंय हे कुपोषणाच्या. हा बरोबर बरोबर, याच्यात याला गेलेलं बालक कुपोषण आहे. म्हणलं जातं. कुपोषण म्हणजे काय, तर आपल्याला पाहिजे ते अन्न आणि योग्य त्या स्वरूपात अन्नातून जर मिळाले नाही तर मग त्याला कुपोषण असं म्हणतात. म्हणजे योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या आहारातून जर आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये प्रथिनं आढळतात, याच्यामध्ये कर्बोदके आढळतात, पण त्या गोष्टीतून जर आपण योग्य प्रमाणात घेतले नाही तर ते कुपोषणमध्ये सहजरित्या जातं. आणि आता मी पोषण पंधरवड्याबद्दल सांगत होते, तर मग बालके आणि गरोदर माता या दोघांसाठीही पोषण आहार मिळणे किंवा त्याची उपलब्धता होणे फार गरजेचे असते. आणि ह्याच अनुषंगाने हा सगळा कुपोषणासाठी आणि पोषणासाठी पंधरवडा चालू केलेला आहे. कुपोषण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यांनी सांगितलं, आपल्याला सांख्यिकीय माहिती दिली की जवळजवळ 16,343 बालकांचा जर कुपोषणाच्या त्या याला बळी पडत असतील तर नक्कीच कुठेतरी त्या बालकाला पोषण मिळणं हे आवश्यक आहे. आणि आपण म्हणतो ते बालकाचं पोषण हे सर्वात आधी अवलंबून असतं ते त्याच्या आईवरती. तर आता याच मुद्द्याच्या अनुषंगाने मी प्रश्न विचारणार आहे की गर्भधारणा, खरं तर गर्भसंस्कार आपण म्हणतो, तो एक आपल्याकडे हिंदू धर्मातला संस्कार महत्त्वाचा आहे. तर गर्भधारणेसाठी नेमकं योग्य आहार आधी कुठला असायला हवा, तिथून आपण सुरुवात करून मग एक एक टप्प्याच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊया. काय सांगाल याविषयी? खरं तर गर्भधारणेपासूनच्या आहाराच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर त्याच्याही आधीचा विचार आपण करायला हवा. कारण आजकालच्या पिढीमध्ये मुली जेव्हा वयात येते तर तिच्या बदलत्या चालीरीती, त्याच्यानंतर जीवनशैली, खाणेपिणे या सगळ्या सवयीमुळे तिचे कुठे ना कुठे हॉर्मोन्स इम्बॅलन्स अलीकडे व्हायला लागले आणि त्यामुळे मग गर्भाशयातील आजार चालू होतात. पीसीओडी, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल या आजारांना ती बळी पडते. मग आपण तिथूनच पाहायचं ठरलं तर स्त्रीच्या जन्मापासून ते तिच्या शेवटच्या दिवसापर्यंतचं पूर्ण आरोग्य हे महत्त्वाचं ठरतं. आणि मग गर्भधारणेच्या पूर्वी विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये गर्भसंस्कार, जे की आपण असं म्हणतो की बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की गर्भधारणा झाली की त्याच्यानंतर गर्भसंस्कार चालू करावेत, पण त्याच्या 2-3 महिने आधीच जेव्हा पती आणि पत्नीचा प्लॅन होतो तर त्या नियोजन पद्धतीमध्ये सुरुवातीपासूनच गर्भसंस्कार चालू केले पाहिजे. आणि मग गर्भधारणा झाली की त्याच्यानंतर आहार आणि विहार असा दोन्हींचाही समतोल राखता आला पाहिजे. आहार म्हणजे काय, तर चौरस आहार त्या महिलेने घ्यायला हवा. किंवा तिचा सकाळी भरपेट नाश्ता असेल, दुपारी जेव्हा सूर्य माध्यान्हाला येतो त्यावेळेस चौरस आहार असेल, म्हणजे ताटामध्ये कोशिंबीर पण आहे, चटणी पण आहे, भाकरी, पोळी किंवा भात याच्यापैकी एक धान्य असेल आणि कुठलीही पालेभाजी, असं सकस आहार. आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे 7 वाजेपर्यंत तिचं रात्रीचं जेवण, मग लवकर तिने झोपून किंवा झोपायच्या वेळेला दूध आणि तूप घ्यायला हवं. तर मग अशा चौरस पद्धतीने जेव्हा आहाराला सुरुवात होते तर मग कुठे गर्भधारणेनंतर गर्भपात होण्याचे चान्सेस कमी राहू शकतात, असं राहतं. आहारामध्ये अजून सांगायचं ठरलं तर लोहाची कमतरता भासू नये म्हणून गर्भधारणेच्या सुरुवातीलाच लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा तुटवडा होऊ नये म्हणून आहाराची काळजी घ्यायला हवी. लोहाचं उत्तम स्रोत असतं लोखंडाची भांडी, त्यानंतर भिजवलेले काळे मनुके, काळी खजूर, पालक या गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला लोह आढळतं. आणि कॅल्शियमची कमतरता कशी भासू नये, कारण त्याच्यामागे कारण असं आहे की जेव्हा प्रसूतीच्या वेळेला तिला जर ते लेबर पेन सहन नाही झाले तर मग पुढे जाऊन तिला कॅल्शियमचे स्टिरॉइड्स, मेडिसिन याच्यावर डिपेंड राहावं लागतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच कॅल्शियमची, एकतर मी आत्ता सांगितलं तसं मुलगी वयात आल्यानंतरच तिची कॅल्शियम लोह अशी कमतरता तिची कधी भासू दिली नाही पाहिजे. म्हणजे तिने त्या बाबतीत जागरूक राहायला हवं खरं तर. पण चला, मग गर्भधारणेनंतर तिचं ॲटलिस्ट त्याकडे लक्ष गेलं पाहिजे. तर मग जे काही पांढऱ्या गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये कॅल्शियम राहतं. दूध, दुधाचे पदार्थ आहे, तांदूळ आहे, या गोष्टींमध्ये कॅल्शियम. त्यानंतर नाचणी, राजगिरामध्येही कॅल्शियम असतं. राजगिरा, भाजी आणि लाल माठ अशा 2 भाज्या असतात. त्या दोन्ही भाजीमध्ये चांगल्या प्रकारचं कॅल्शियम असतं. असं खूप कमी लोकांना माहिती आहे की रानभाज्यांमध्ये आपल्याला कॅल्शियम आढळतं. आणि सगळ्यात जास्त स्रोत असतो तो कॅल्शियमसाठी म्हणजे सूर्यकिरण. मला वाटतं आजच कुठेतरी गमावलेत आपण शहरांच्या सगळ्या एकंदर बिल्डिंगच्या पूर्ण जंगलामध्ये. असा गर्भधारणेनंतर आहाराची आणि विहाराची काळजी घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्राणायाम आणि मेडिटेशन राहील. कारण प्राणायामामधूनच तिची नाळ बाळाशी जोडली गेली जाणार आहे आणि मग त्याच्या ऑक्सिजनपर्यंत तिला पोहोचता येणार आहे.
अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका यासारखे प्राणायाम तिने नित्य नियमाने करायला हवेत. ते ज्या काही आपण बदल करणार आहेत गर्भधारणेनंतर तर ते नित्य नियम असावे. म्हणजे आपण आज केलं आणि मग आता दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात काहीतरी दुसरा बदल करायचा असं न करता थेंबे थेंबे तळे साचे असं. खरंय. मला वाटतं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करताय, कारण त्यांनी एक उल्लेख केला, किती जणांनी पटकन तो ऐकलाय की नाही माहिती नाही, की लोखंडाची भांडी तुम्ही ते विशेषतः बोललात. तर खरंच हे खूप आवश्यक आहे. आणि दुसरा तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडलात की बरेच वेळेला ना सखी स्वतःकडे सुरुवातीच्या काळापासून लक्ष देत नाही आणि मग अचानक कुठेतरी उठून ज्या वेळेला ती गरोदर होते त्यावेळेला मग एकंदर सगळ्याच गोष्टींचा भडीमार केला जातो. तर तसं न करता सखीनं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वयामध्ये स्वतःला वेळ देणं आणि स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या आहार आणि विहाराकडे लक्ष देणं हे सुद्धा गरजेचं आहे. खूप छान आपण याविषयी मार्गदर्शन केलं. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येते की तुम्ही म्हणलात तसं की सुरुवातीपासून जर आपण गर्भधारणेच्याही आधीपासून थोडासा आहार विहार याकडे लक्ष देत गेलो तर एक समस्या येते गर्भपात होण्याची, ती आपण नक्कीच त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकतो. तर आता एक आधी फोन येतोय तो आपण घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपण येऊया. आपल्याला एक प्रश्न मंगल आपटे आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 आजचा विषय खूपच छान आहे. धन्यवाद. मला असा प्रश्न विचारायचा की जे ज्या बायकांना दिवस असतात तर त्यांना पपई वगैरे खाऊ नका वगैरे म्हणतात किंवा जड उचलू नका, आणि मुलं झाल्यानंतर त्यांना तांदूळाचं गव्हाचं म्हणजे पेज म्हणा किंवा डाळीचं पाणी आणि मग डिकेमाली लावून काही वेळा पूर्वीच्या काळी डिकेमाली वगैरे दातासाठी देत होते. तर त्यांच्यासाठी मुलांसाठी काय आहार असू शकेल आणि ज्या ज्या दिवस आहेत त्यांनी कुठला आहार घ्यावा? पपई वगैरे तर खाऊ नये असं पूर्वीच्या लोकांचं मत होतं. तर तुमचं मत काय आहे ह्या बाबतीत? कृष्ण आहे पपई मला माहिती आहे. मला बरोबर बरोबर हे आपण पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं आणि त्यांनी अगदी योग्य प्रश्न विचारला असं मला वाटतं. काय मार्गदर्शन? बरोबर आहे. बरोबर. पपई उष्ण राहते आणि गर्भधारणेच्या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये गर्भपात होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी असते. मग त्याच्यामध्ये उष्ण म्हणजे टोटल 9 महिनेच उष्ण पदार्थांचा समावेश नको, त्यातल्या त्यात सुरुवातीच्या 3 महिने तरी काळजी घ्यायला हवी. मग त्यामध्ये जवस आहे, जवस उष्ण राहतात. त्यानंतर पपई, केळी या गोष्टींचा कटाक्षण आहारामध्ये समावेश टाळला पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न मला वाटतं त्यांचा होता की उचलणं किंवा याविषयी पण त्यांनी विचारला होता. गर्भाशयामध्ये एम्नियोटिक नावाचं एक फ्लुइड असतं. तर त्या फ्लुइडचं प्रमाण जर कमी झालं तर मग चान्सेस असतात बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी कमी होऊन गर्भपात होण्याचे चान्सेस राहतात. मग ते पाणी सर्वात महत्त्वाचं असतं आणि हे पाणी टिकवण्यासाठी किंवा एम्नियोटिक फ्लुइडचा बॅलन्स राहण्यासाठी फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. रेग्युलर नॉर्मल प्लेन पाणी, एक ते काही काहींच्या गरजेनुसार असतं. एखाद्या महिलेचं वजनच जर 30 आणि 35 किलो असेल तर तिला 1 ते 2 लिटरपर्यंत तिने कटाक्षानं पाणी प्यायला हवं. काही काही महिला फक्त ग्लासमध्ये पाणी पितात. आणि जर तिचं वजन जसं जसं जास्त असेल तर 4 ते 5 लिटरपर्यंत तिने नॉर्मल प्लेन पाणी प्यायला हवं. दुसरा स्रोत असतो तो नारळाचं पाणी. बरं, नारळाचं पाणी म्हणजे शहाळं नाही बरं का, म्हणजे देवाला नारळ फोडलं जातं ना त्यातलं पाणी, कारण ते तितकं मॅच्युअर्ड झालेलं असतं. तर त्या पाण्याचा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी असं 2 ग्लास तरी पाणी प्यायला हवं जर गर्भपात पाण्यामुळे होत असेल तर. त्यानंतर तिसरी गोष्ट की सिट्रस फ्रूट आहारामध्ये असावेत, म्हणजे पाणीदार फळं, द्राक्ष, कलिंगड, त्यानंतर खरबूज आहे, ह्या गोष्टी चालतात. आणि अजून एक गैरसमज असतो की खरबूज उष्ण आहे म्हणून खाऊ नये का, तर खरबूज अलाउड असतं, फक्त पपई अति उष्ण असते. आणि त्यानंतर आंबा वगैरे ही गोष्टी अलाउड असतात. आंबा उष्ण असला तरी त्याच्यामध्ये वेगळे घटक असतात जे शरीरासाठी पाहिजे असतात, विशेषतः गर्भधारणा झाल्यानंतर. तर आंबा खाल्ला तरी हरकत नसते. नक्कीच. मला वाटतं पहिल्या 3 महिन्यात ही काळजी जर आपण घेतली तर बऱ्यापैकी आपल्याला याच्यावरती फायदा होऊ शकतो. त्यांच्याकडून असंच मार्गदर्शन आपल्याला पुढे मिळवायचं आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. पोषण पंधरवड्यानिमित्त आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे
गरोदर माता आणि नवजात शिशु आहार हा कसा असावा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत आहार तज्ज्ञ माधुरी ठोंबरे. ब्रेक पूर्वी आपल्याला मंगलजीने एक प्रश्न विचारला होता की साधारण गरोदर मातेने पहिल्या 3 महिन्यामध्ये पपई खाणं किंवा या गोष्टी आपण ऐकतो तर ते कितपत योग्य आहे काय याच्यावर आपल्याला मॅडमनी मार्गदर्शन केलंच होतं. तर आता त्यांना मी अजून विचारते की पहिल्या 3 महिन्यात गरोदर मातेनं आहार घेताना काही विशेष गोष्टींवर लक्ष देणं आवश्यक आहे का, काही सांगायचं आहे का याविषयी? काय सांगा? नक्कीच. पहिले 3 महिने 9 महिन्यापेक्षा खूप महत्त्वाचे असतात. आपण आता सांगितले तसं सगळ्यात जास्ती गरज ही फोलिक ॲसिड, त्यानंतर कॅल्शियम आणि प्रोटीनची पहिल्या 3 महिन्यात असते. त्यासोबतच थायमिनची सुद्धा गरज असते. तर थायमिनची गरज जर तिची पूर्तता भासली तर खूप कमी जणांपर्यंत ही गोष्ट माहिती असते की थायमिनमध्ये सर्व प्रकारचे धान्य आणि गव्हांकूर, त्यानंतर गव्हाचा कोंडा ज्याचे आपण मुटके वगैरे बनवतो, तर ह्याची पूर्तता पूर्ण झाली तर गर्भपातचे चान्सेस खूप कमी असतात. थायमिनची गरज खूप महत्त्वाची असते कारण बाळाच्या वाढीसाठी आणि स्नायूंसाठी महत्त्वाची असते. म्हणजे स्नायू जर व्यवस्थित त्याचे तिथेच भर झाली तर मग त्याची जडणघडण तिथेच झाली तर मग ते बाळ गर्भपातसाठी कमी चान्सेस असतात बाकी कम्पेअर टू कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि प्रोटीनपेक्षा. तर फोलिक ॲसिड पहिलं मी सांगितलं ते फोलिक ॲसिड सर्व कलरफुल भाज्या ज्या असतात त्याच्यानंतर डार्क कलरचे तर त्यांच्यामध्ये फोलिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात असतं. सुकामेवामध्ये अक्रोड जे आहे त्याच्यामध्ये फोलिक ॲसिड आढळतं. तर ब्रोकली आहे, हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, त्यानंतर डार्क फळभाज्यांमध्ये कोणते येतात तर लाल भोपळा, दुधी भोपळा, भेंडी जे डार्क कलर आहेत ते. आणि फळभाज्यांमध्ये फार सोपं आहे. हां, जे डार्क कलर आहेत बाकी आपल्याला पटकन कदाचित संकल्पना कळत नाही. त्यानंतर आता आपण बोललो ते आंबा, केळी या गोष्टींमध्ये डार्क कलरचे फोलिक ॲसिड असते. पण जर सुरुवातीलाच गर्भधारणेच्या सुरुवातीला उलटी मळमळ जास्त वाढली तर ती फोलिक ॲसिडमध्ये आता मी इन्क्लूड केलेलं केळी तर ते मग वज्र करा आणि काही त्रास होत नाहीये तर तुम्ही खाण्यास काही हरकत नसते. त्यानंतर प्रोटीन्सचा स्त्रोत दोन्ही घेऊ शकतात, शाकाहारी घेऊ शकतात आणि मांसाहारी पण घेऊ शकतात. दोघांचाही वेगवेगळा स्त्रोत असतो. पण तुम्ही ठरवावं तुम्हाला शाकाहारी राहायचं आहे की मांसाहारी. आणि मी तर नक्कीच सजेस्ट करेल की तुम्ही शाकाहारी असलं पाहिजे. मुळातच मांसाहारी आपला आहार नसतो. मला वाटतं याच्यावर आपण बोलूया, पण एक फोन येतोय तो घेऊया आणि मग आपला जो मुद्दा आहे तो आपण पुढे नेऊया. आपल्याला शुभांगी मोरे प्रश्न विचारतायत रत्नागिरीहून. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ताच्या सगळ्या भाज्या वगैरे सांगितल्यात, तुम्ही ज्या भाज्या वगैरे सगळ्या सांगितल्यात त्या सगळ्या भाज्या काही वनवासी भागामध्ये किंवा इंटेरियर प्लेस मध्ये अशी अंधश्रद्धा आहे की ह्या सगळं काही खायचं नाही आणि त्या दरम्यान जर स्त्री गर्भवती राहिली तर तिला ते देत नाही. यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा त्यांच्यामध्ये काय म्हणतात त्याला जागृती करा. जागृती करण्यासाठी काय कार्यक्रम कराल? नक्की नक्की. मला वाटतं त्यांचा प्रश्न आहे की काही वनवासी भाग असे आहेत की ज्यांना या संदर्भातली तितकी जागृती नाहीये किंवा तेवढा त्यांच्यापर्यंत ह्याचा एक मार्ग नाहीये पोहोचण्याचा की काय खावं, कसं खावं, कुठल्या महिन्यात किती खावं. तर मला वाटतं हे अभियान याच्याचसाठी आहे. माधुरी, काय सांगाल, कुठल्या कुठल्या ठिकाणी असे कार्यक्रम होतात आणि आपण कसा पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो, काय सांगा? नक्कीच. भारत सरकार मान्य कार्यक्रम राबवले जातात महिला बालविकास अंतर्गत. तर त्याच्यामध्ये नगरी आणि शहरी भागात सुद्धा अंगणवाडीमध्ये विशेष राबवले जातात. आपण ह्या गोष्टीपासून बरंच दूर आहोत पण अंगणवाडीमध्ये विशेष आहाराचं नियोजन आखलेलं असतं आणि त्याचा बरेच जण लाभ घेण्यापासून लांब राहतात. पण तिथे सुकडी, त्याच्यानंतर चांगल्या दर्जाचे उत्तम दर्जाचे तांदळाचे वाटप केले जाते. त्याच्यानंतर डाळी, कडधान्य, त्या स्तनपान आणि गर्भवती महिलांना सुद्धा तिथे आहारही दिलेला जातो. तर ही योजना सगळीकडे आहे, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुद्धा. तर ह्या गोष्टींचा लाभ घ्यायला हवा. आणि आता सध्या पंधरवडा चालूच आहे तर यातनं वेगवेगळी माहिती लोकांपर्यंत ही पोहोचलीच जाते. पण आपल्या कार्यक्रमांमधून मला जर सांगायचं ठरलं तर चौरस आणि सकस सात्विक आहार तुमच्या भागांमध्ये जे काही उत्पन्न घेतली जातात तुमच्या डोळ्यांदेखत कमीत कमी रासायनिक खतं वापरून तुम्हाला जी काही उत्पन्न घेता येतं ते तुमच्यासाठी पूरक असतं.
नक्कीच मला वाटतं हा कार्यक्रम सुद्धा याच अनुषंगानं आहे की भारत सरकारनं जे काही अभियान सुरू केलेलं आहे ते घराघरात पोहोचावं, अगदी वनवासी क्षेत्रातल्या भागांपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचावं आणि बरीचशी रुग्णालयं, जिल्हा रुग्णालय असतील, सरकारी रुग्णालय असतील, त्याच्यात हे कार्यक्रम सातत्यानं होत असतात आणि आपल्याला मदत मिळू शकते. फक्त माधुरीताई म्हणाल्या तसं की आपण या सगळ्यापासून खूप दूर आहोत, आपल्याला तिथे पोहोचायला लागेल. खूप छान उत्तर आपण दिलं. आता आपण मगाशी एक मुद्दा मांडत होतो की शाकाहार आणि मांसाहार, तर याच्यामध्ये कशावरती भर दिला पाहिजे आणि का तो दिला पाहिजे, काय सांगाल? हां, म्हणजे मला असं म्हणायचं की आपण जर व्हिटॅमिन डी साठी शोधत असो, ड व्हिटॅमिनसाठी, तर मग नॅचरल स्रोत त्याचा कोणता आहे? तर सूर्यकिरणामध्ये आपण जर बसू तर आपल्याला जास्तीत जास्त कॅल्शियम मिळतं. त्यानंतर जर आपण सकाळी फिरायला जर गेलो तर जास्ती प्रमाणामध्ये ऑक्सिजन राहतं आणि कमी प्रमाणामध्ये ओझोन लेअर असतो, मग आपल्याला जास्त ऑक्सिजन भेटतो. तर मग आपण का कॅल्शियम स्त्रोतसाठी आपण कोलेकॅल्सिफेरॉलच्या गोळ्या खायच्या किंवा मग का बरं व्हेंटिलेटरवर जाऊन आपण तो ऑक्सिजन घ्यायचा? मग निसर्गाने ठरवलेलं असतं ना की ह्या गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक आहे. मग ज्याने त्याने ठरवावं की आपल्याला निसर्गाकडून काय शिकायचं आहे, शाकाहारी राहायचं आहे की मांसाहारी राहायचं आहे. आणि मुळातच मांसाहार हा पचण्यासाठीच 72 तास लागतात, पण तो आपला आहारच नसतो किंवा ती पचनक्रिया सुलभ करण्यासाठी आपलं शरीर बनलेलंच नसतं. त्यामुळे प्रयत्न असावा किंवा मी तर म्हणेन अट्टहास असावा की शाकाहारी असण्याचा. आणि मला वाटतं तुम्ही म्हणलात ते फार महत्वाचं आहे की भारतासारख्या देशात तर स्वच्छ सूर्यप्रकाश आहे आणि आपल्याला अनुकूल आहे, मग त्याचा वापर का नाही केला पाहिजे? नक्कीच. आता आपण पुढच्या टप्प्याकडे येऊया. आपण एक 9 महिन्यांची विभागणी 3-3 महिन्यात जर करायला गेलो तर जी गरोदर माता आहे तिने पुढच्या 3 महिन्यात म्हणजे 6व्या महिन्यापर्यंत आहारावरती काही नियंत्रण ठेवणं किंवा कुठल्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे, काय सांगाल? हां, जे सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे आम्ही म्हणतो की दुसऱ्या तिमाहीमध्ये ड्रायफ्रूटचा वापर आता करायला हरकत नाही सर्रास. आपण पहिल्या 3 मासामध्ये मी सांगितलं फक्त अक्रोडचा वापर फोलिक ॲसिडमध्ये करू शकता, कारण जितके उष्ण पदार्थ आपण घेऊ, बदाम वगैरे, तर तेवढा पहिल्या 3 महिन्यामध्ये घेतलेलं ते घातक राहू शकतं. मग उष्ण पदार्थ कमी करायचे असतील तर मग ड्रायफ्रूट पहिले कमी करा. बाकी मी सांगितलं तसं की केळी वगैरे तुम्ही वज्र करू शकता. आणि सेकंड तिमाहीमध्ये ना दुसऱ्या तिमाहीमध्ये हळूहळू ड्रायफ्रूटचा वापर एक चालू करावा. त्यानंतर कडधान्य बॉईल करून खाण्यास हरकत नसते. आणि पालेभाज्या जितक्या तुम्हाला रानभाज्या मिळतील सोप्या सोप्या म्हणजे मेथी, पालक ह्या गोष्टी. जर तुम्हाला पित्त प्रवृत्ती जर वाढत असेल तर मेथी कटाक्षानं बंद करावं लागेल आणि मग ओवा, जिरा असे पाणी पिऊन पित्त शामक अशा गोष्टी आहारात घेऊन ते पित्त कमी करता येऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं सेकंड तिमाहीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, त्यानंतर लोह असतंच आणि कर्बोदकेची गरज जास्त भासू लागते, कारण आता बाळाची वाढ हळूहळू होऊ लागते. मग कर्बोदके सगळ्या धान्यांमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ या गोष्टींमध्ये, मकासुद्धा आहे. आणि मॅग्नेशियमसाठी उत्तम स्रोत असतो की भिजवलेले काजू. झिंक फक्त भिजवलेल्या काजू आणि भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये असतं. म्हणजे असा प्रयत्न असावा की कमीत कमी आपण सप्लिमेंट, फोलिक ॲसिडचे आपल्याला सप्लिमेंट घ्यावं लागतात, तर कमीत कमी सप्लिमेंटचा वापर करून आपण आहारातून किती गोष्टी प्राशन करू शकतो आणि आपलं आरोग्य सुधारू शकतो. नक्कीच. गोळ्यांपेक्षा कुठलाही आहार जर घेतला तर हे अतिउत्तम आहे. एक फोन येतोय तो आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला डॉक्टर मयूर कांबळे प्रश्न विचारतायत लातूरहून. नमस्कार. हॅलो हॅलो, प्रश्न विचारा. हा हा हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. खरं तर खूप छान कार्यक्रम घेतला, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीचे आभार. धन्यवाद. मिलेट्स आणि कडधान्य याचा वापर आपण आहारामध्ये गर्भिणीच्या मातांमध्ये कशा प्रकारे करू शकतो? बरं. भरड धान्य वर्ष आपलं झालं आणि भरड धान्याचं आपण महत्त्व जाणलं सगळ्यांनी, तर त्यांचा प्रश्न हा आहे की मिलेट्सचा वापर किंवा कडधान्यांचा वापर हा आहारात कसा करायला हवा, आणि आपण अर्थातच गरोदर मातेबद्दलही याविषयी जाणून घेऊया. काय सांगाल? मिलेट्स म्हणजे आपल्याला पहिल्या लोकांचं माहिती होतं की राळा म्हणायचे त्याला, भातापासनं म्हणजे तांदळापासनं काढायचे ते राळ. फक्त इंग्लिशमध्ये आपण त्याला फॉक्सटेल मिलेट असं म्हणतो. त्यानंतर ॲमरंथ असतं म्हणजे राजगिरा सुद्धा. ज्या काही गोष्टींचा भरडा निघतो, ज्वारीचा एक भरडा निघतो तर त्याला किनवा म्हणतात. म्हणजे ज्या भरडा गोष्टी आहे ना, तर ह्यांचा इडलीमधून किंवा त्यांना पावडर करून डोसा बनवला किंवा मग त्याचा भाकरी बनवली तरी चालते. पण मिलेट्सचा वापर जास्त असावा कम्पेअर टू कर्बोदकेंपेक्षा, म्हणजे धान्यांपेक्षा, कारण तो मिलेट्स हलका असतो, मग पचनस पण हलका राहतो.
बरोबर. आणि धान्यांमध्ये सगळ्यात उत्तम तांदूळ राहील पचण्यासाठी, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. आणि मग ज्वारी, बाजरी, गहू. जर उन्हाळ्यामध्ये जर गर्भधारणा असेल तर मग कटाक्षानं टाळावं लागेल बाजरीला. बाकीचे सगळे धान्य चालतात. हा एक कुठेतरी अभ्यास केला की थोडंसं हे सोपं होऊ शकतं. आता आपण जाणार आहोत, तुम्ही म्हणालात तसं की पहिले 6 महिने हा टप्पा तर झाला. आता एक थोडंसं घरचे सुद्धा याबाबत अधिक जागरूक होतात, कुटुंबियांना जास्ती काळजी वाटत असते ती शेवटच्या 3 महिन्यातली, की आता कुठेतरी बाळ येण्याची ती उत्सुकता असते. बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं सगळं करायचे विचार चालू असतात आणि मग त्या गरोदर मातेला जरा जास्ती आहाराच्या बाबत थोडंसं जागरूक केलं जातं आणि कधी कधी मग काय म्हणतो आपण, आपल्याला जे आवडतं ते आपण खाऊ घालतो. तर हा आहार कसा असायला हवा, काय सांगाल? शेवटचा टप्पा लास्ट तिमाही म्हणजे विशेष म्हणजे महिलाचं म्हणजे त्या गरोदर माताच्या शरीराची रचना बदललेली असते. तिचं प्रसूतीसाठी शरीर बदललेलं असतं, तर मग तिला जास्त स्निग्ध पदार्थांची गरज भासते. स्निग्ध पदार्थ कोणते, तर घाण्याचे तेल, घरी बनवलेलं साजूक तूप, लोणी, की जेणेकरून नैसर्गिक प्रसूती तिची होईल. मग पहिल्या महिलांना तर लोणी जास्त खाऊ घालायचे शेवटच्या तिमाहीमध्ये. उष्मांक असलेला म्हणजे कॅलरीज युक्त आहार या शेवटच्या तिमाहीमध्ये दिला पाहिजे. म्हणजे कर्बोदकेंचं प्रमाण, कारण तिला आता एनर्जीची गरज पडते आणि बाळाची वाढ अतिवेगाने होत असते, जलद गतीने होत असते. मग त्याला जास्त प्रथिनांची सुद्धा गरज असते. तर मग दुधाचे पदार्थ, पालक, मटार, सोया, ब्रोकली या गोष्टींमधून सहजरित्या प्रथिनं मिळू शकतात घरगुतीमधून. तर प्रयत्न असावा की स्निग्ध पदार्थ जास्तीत जास्त खाण्यामध्ये. प्रसूती नैसर्गिक राहिली तर मग पुढे वात, त्याच्यानंतर हॉर्मोन इम्बॅलन्स अशा गोष्टी आपण थोड्या टाळू शकतो. आणि आता विशेष काळजी घ्यावी म्हणजे वैयक्तिक स्त्रीरोग तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार तुम्ही जावे. पण माझं सांगणं असेल की तुम्ही व्यायाम, स्ट्रेचिंग असं करायला हवं योगासनांमधून. आणि नाही काही जमलं तर 2 पायावर बसून धुणे, त्याच्यानंतर फरशी पुसणे, वाकून कामं करणे. जुनं तेच सोनं परंपरा राहते. पहिले सगळ्या गोष्टी असायच्या आणि नैसर्गिक प्रसूती असायची. विशेष काळजी घेतली पाहिजे पाण्याची कमतरता भासू नये म्हणून आत्ताच सांगितल्याप्रमाणे नारळाचं पाणी तुम्ही 9 महिने कंटिन्यू ठेवायला हवं. नारळाचं पाणी शहाळं नव्हे हे त्यांनी मगाशीही आपल्याला सांगितलं. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एक गोष्ट सांगितली की जुनं तेच सोनं आहे. की बऱ्याच वेळेला आपण पूर्वीच्या स्त्रिया बघितल्या ज्यांचे खरंच नैसर्गिक प्रसूती होत होती आणि अगदी त्या शेवटपर्यंतही काम करत होत्या. आज थोडंसं कामाचं स्वरूप सगळं बदललंय आणि मला आता याच अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेला आपण गरोदर माता आणि बालकाचा विचार करतो, पत्त्याचा विचार करतो, त्यावेळेला ना कुठेतरी आत्ताची सखी जी शहरी भागांमध्ये राहते तिचं एक रुटीन आपल्या समोर येतं आणि त्यावेळेला जाणवतं की तिला ना एकंदरच सगळ्या गोष्टींसाठी कुठेतरी जायला लागतंय, कामासाठी लांब जावं लागतंय, तिची धावपळ होतीये आणि ह्या सगळ्या ह्याच्यात तिची एनर्जी, शक्ती तिला टिकवून ठेवायची असते. तर साधारण पूर्ण या 9 महिन्यात आणि एकंदरच तिने या एनर्जीसाठी कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे हे आता मी त्यांना विचारणार आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी तुम्ही मात्र तिथेच राहा. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत राहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. गरोदर माता आणि नवजात शिशु आहार हाचा सखी सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करतायत आहार तज्ज्ञ माधुरी ठोंबरे. आता माझा एक ब्रेक पूर्वीचा प्रश्न होता त्याच्यावर त्यांचं उत्तर आपण घ्यायचंय, पण आपल्याला एक फोन येतोय तर तो आपण आधी घेऊया. आपल्याला शिवानंद वसदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, एखादा महिला गर्भधारण झाल्यानंतर त्यांना भरपूर वेळा उलटी व्हायचे प्रॉब्लेम सुरू होतो. त्याच्यामुळे आतील गर्भधारण असलेल्या बाळाला त्याचा काही परिणाम होऊ शकतो काय? कारण की त्यांना उलटी झाल्यामुळे ते जेवण खाणं वगैरे कमी करतात. मग त्याच्यामुळे त्या गर्भाला काय प्रॉब्लेम होऊ शकते, त्यासाठी आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, काय याबद्दल मार्गदर्शन करा असा प्रश्न आहे. नक्कीच. मला वाटतं खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारलाय की ज्यावेळेला एखाद्या स्त्रीला गरोदर असताना उलटीसारखा त्रास होतो किंवा मळमळत राहतं त्यावेळेला अगदी स्वाभाविकपणे खाण्यावरती परिणाम होतो. मग त्याचा त्या अपत्याला काही त्रास होतो का किंवा मग त्याची कशी काळजी घ्यावी, काय सांगाल? उलटी मळमळ होत असेल तर आपण त्याला रोखू नाही शकत. सुरुवातीच्या गर्भधारणेच्या 3 महिन्यामध्ये हा त्रास सरास जाणवतो. काही काहींना 9 महिने उलटी आणि मळमळ होत राहते तर त्यांना सलाईनवर राहावं लागतं. तर लिक्विड डाएट असावं, म्हणजे घरी बनवलेल्या रव्याची पेज, त्यानंतर मुगाचं वरण.
मूग खाण्यास त्या गर्भवती महिलेला देऊ शकता. म्हणजे मुगाचं कडण, मुगाचं वरण, त्याच्यानंतर उकडलेले मूग. कारण जे शेतात कमी दिवसामध्ये पिकलं जातं ते जास्त पचतं, ते पचायला हलकं ते पचायला हलकं असतं. मुगाला साधारण 2-2.5 महिने उत्पन्नासाठी लागतात आणि तुरीला 9 महिने लागतात. मग तूर पचायला जड असते, म्हणून मूग तिला कुठल्याही प्रकारे देऊ शकतो. आणि सलायवा जास्तीत जास्त राहील असा प्रयत्न करायला हवा, म्हणजे एन्झाईम्सचा. मग ते मधामध्ये असतं, तुम्ही सकाळी लिंबू पाण्यामध्ये मध टाकून पिऊ शकता, किंवा तुमच्या लाळेचं प्रमाण तुमचं वाढलं गेलेलं पाहिजे, म्हणजे सिप पाणी प्यायला हवं. आणि लिक्विड डाएट सोबतच फळांचा ज्यूस, फलाहार चालू शकतो त्याच्यामध्ये. नक्कीच. मला वाटतं आता एक मनात जो माझा प्रश्न होता की ज्या वेळेला त्या स्त्रीला आणि तिच्या अपत्याला अर्थात एनर्जीची गरज असते आणि ज्या वेळेला वर्किंग वुमन आहे ती काम करत असते, त्याला कुठला असा आहार घेतला पाहिजे की जेणेकरून बाळाचं सुद्धा कुपोषण होणार नाही आणि तिला सुद्धा एक पोषण मिळेल व्यवस्थित? थोडक्यात काय सांगाल? तारेवरची कसरत तिची राहते, संसार आणि करिअर सांभाळता. आणि त्याच्यासोबत तिने शॉर्टकटचा वापर न करता थोडासा ताण घेऊन घरातून बाहेर निघताना सॅलडचा एक छोटा डबा, कडधान्य घरात असतंच कुठलं ना कुठलं, तर ते बॉईल करून सोबत घेणं, कारण पचन संस्था तिची उत्तम असावी. आणि कच्चं आपण खाल्लं तर मग पचायला चट असतात, म्हणून मग कडधान्य हे थोडे बॉईल करून घ्यावे. आणि पोळी भाजी, भाकरी भाजी किंवा भात भाजी जे काही घरात बनवलेले तो एक डबा घ्यायचा. आणि जेवणाच्या अर्ध्या तासानंतर आपल्याला पाचक द्रव्य घ्यायचे असतात. मग त्याच्यामध्ये ताक, जिरा पाणी किंवा धने जिरा पाणी, किंवा आता उन्हाळा आहे तो कोकमचं सरबत, तर कुठल्याही एक काचेच्या बॉटलमध्ये घ्यावं. त्यालाही कारण असतं, म्हणजे स्टीलच्या बॉटलमध्ये आपण घेतलं तर त्यातले विषद्रव्य स्टीलमधले आपल्या आंबट गोष्टीमध्ये येतात, आणि ताक, जिरा पाणी हे आंबट झाले ना. आता मग अशा प्रकारचं तिने बॅगेत सामान घ्यावं, थोडेसे कष्ट करावेत. शॉर्टकट नको, म्हणजे कसं बाहेर गेलो आणि पटकन फ्राईड आयटम उचलला आणि ते बरं. समोसा आहे, तळलेल्या गोष्टी आहेत, ब्रेड पकोडा आहेत, तर ह्या गोष्टी नकोत. आणि ती गर्भधारणेनंतर तर ह्या कटाक्षाने तिला बंदच लागते. त्यानंतर मध्ये मध्ये भूक लागते, चावायची अशी कधी कधी इच्छाही होते, तर भाजलेला मखाना, साईच्या लहायांचा चिवडा, म्हणजे पित्त शामक पण राहील, आणि मुरमुऱ्याचा चिवडाही ठेवू शकते. अशा गोष्टी आहेत. आणि मुळातच असं आहे की गर्भधारणा झाल्यानंतर पित्त प्रवृत्ती अधिक वाढते, किंवा उष्णता वाढते, किंवा मग चिडचिडपणा वाढतो. तर मग जिरा, ओवा आणि धने यांचं समप्रमाण घेऊन पावडर करून सोबत त्याचे सॅचेट बनवून, म्हणजे पुड्या बनवून ठेवायचे. तुम्ही बाहेर असताना जेव्हा कधी खाण्यात काही गोष्टी जातील, म्हणजे नाश्ता बाहेर केला, दुपारचं जेवण केलं, किंवा असे मखाणे वगैरे खाल्ले, आणि जर ॲसिडिटी वाटते तर फक्त जसं पाणी अवेलेबल होईल तसं, म्हणजे कोमट गार, त्याच्यामध्ये तेवढी पावडर टाकून पाणी पिऊन टाकायचं. अशा गोष्टी वाटतं ह्या सगळ्या टिप्स फार महत्त्वाच्या आहेत. आणि आता मी फार महत्त्वाच्या प्रश्नाकडे येणार आहे की बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं जे सगळं पोषण असतं ते पुन्हा काही महिन्यांपर्यंत आईवर अवलंबून असतं, आणि ती आई स्तनदा माता होते. तर त्यावेळेला या बाळाच्या पोषणासंदर्भात आईने स्तनपान करताना आहाराविषयक काही नियम पाळणं किंवा काही काळजी घेणं आवश्यक आहे? आवश्यक आहे, कारण बाळाच्या पूर्ण वाढीसाठी आईचं दूधच लागतं. आईचं दूध खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे बाळाच्या जन्मानंतर आईचे दूध हे कवच कुंडल मानलं जातं, म्हणजे त्याच्या ते शेवटच्या मृत्यूपर्यंत त्याला ते टिकतं. आणि त्याच्यात ऊर्जा असते, त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती असते, विशेष म्हणजे सकारात्मकताही आईच्या दुधात असते. आणि जर दूध येण्यास काही प्रॉब्लेम येत असतील तर त्या प्रकारचा आहार घेतला गेला पाहिजे, किंवा मसाजिस्ट वगैरे ह्यांच्याकडनं काही गोष्टी करून प्रमाण वाढवलं पाहिजे. पण मुळातच दूध वगैरे सगळं नॉर्मल आहे, तर मग खाण्यामध्ये लिक्विड गोष्टीच ठेवायला हव्यात सुरुवातीचे 6 महिने. म्हणजे घरी बनवलेला रवा असेल तर तो अलाउड असतो, म्हणजे त्याला गरा म्हणतं. नाही तर मग विकतचा रवा असेल तर त्याची पेज ती पचायला जड असते. नाचणी तुम्ही 6 महिने ठेवू नये, कारण ती पुन्हा एकदा पचायला जड येते. मुगाचं वरण, कुठल्याही डाळींचं वरण किंवा डाळींचं पाणी, त्यानंतर बाजरीच्या पिठाची खीर किंवा बाजरीच्या पिठाची पेज, ज्याने दूध येण्यास किंवा बाळाचे आरोग्य टिकण्यास मदत होते. अशा गोष्टी आहारात ठेवायला हव्यात. नक्कीच, तरच बाळाचं सुद्धा उत्तम रीतीने पोषण होऊ शकेल. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला अर्चना सोनावणे प्रश्न विचारतात पुण्याहून. नमस्कार. हा नमस्कार. मी अर्चना सोनावणे बोलते. बोला. माझ्या मुलीला म्हणजे आता 9वा महिना लागेल आणि 2 बेबीज आहेत, तर काळजी कशी घ्यावी आणि 9व्या महिन्यातलं म्हणजे आहार कसा असावा आणि पुढचे
बाळ जन्मल्यानंतर काळजी कशी घ्यावी हे विचार. बर, आपण याविषयी बोललोत, पण अगदी थोडक्यात 9व्या महिना त्यांच्या मुलीला लागला आणि त्याने काय आहारविषयक काळजी घ्यावी थोडक्यात परत एकदा सांगूया. स्निग्ध पदार्थांचा वापर जास्त करावा, म्हणजे लोणी, तूप, त्यानंतर घाण्याचे तेल आणि तूप कोणतं असावं जे तुमच्या डोळ्यासमोर घरगुती गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे अशा तुपाचा वापर, आणि गाईचंच दूध आहारात असावं. रात्री झोपताना दुधामध्ये केशर टाकून दूध आता प्यायला हवं, कारण शेवटचे काही दिवस बाळाचा रंग उजळण्यासाठी मदत होते केशरचा. त्याच्यानंतर पांढऱ्या गोष्टी खाण्याचा, अनाशपोटी पंचामृत घेण्याचा. पंचामृतचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्येही विशेष महत्त्व राहतं, त्यामुळे अनाशपोटी ते घ्यायला पाहिजे. आणि आता सांगितल्याप्रमाणे मायनर हालचाली करायला हव्यात, कारण आता सल्ला दिलाही जातो, कारण आपण फार नाजूक झालोय त्याच्यामुळे बेडरेस्ट जेवढी होईल तेवढी, पण 2 पायावर बसून जेवढं काम करता येईल किंवा वाकून काम करता येईल. आणि जर काही सिव्हिअर हेल्थ इश्यू असतील तर मग स्त्रीरोग तज्ञाच्या सल्ल्यानुसार तुम्ही जावेत असं. नक्कीच. आता मी आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येते की बाळ जन्माला आल्यानंतर नक्कीच ते आईच्या दुधावर अवलंबून असतं, तेव्हा आईने आहार नीट घेणं आवश्यक आहे आणि तो कसा घ्यावा हे आपल्याला माधुरीताईंनी आत्ताच सांगितलंय. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की बाळ आल्यानंतर एक उत्साह असतो आणि कुठेतरी बाळाला सुद्धा सगळा आहार भरवायचा असतो, त्याला सुद्धा सगळ्या चवी द्यायच्या असतात, तर त्या वेळेला नेमकं कशा पद्धतीने आपल्याला आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्या सगळ्या म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर ते कुपोषणाच्या विळख्यात सापडू नये याच्यासाठी नेमकी काय काय काळजी घ्यायची, काय सांगा. कुपोषण मी आता सांगितलं तसं योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात जर आपल्याला मिळालं नाही तर त्याला कुपोषण म्हणतात. म्हणून आपण अतिरेक जर केला की हे खायला पाहिजे ते खायला घातलं पाहिजे जबरदस्तीने, तर मग ते अतिपोषणही होतं. म्हणून कुपोषण आणि अतिपोषण हे दोन्ही आरोग्यासाठी हितकारक नसतं. तर त्यासाठी योग्य त्या प्रमाणात पोषण द्यायचं म्हणजे काय, तर पहिल्या 6 महिन्यामध्ये निव्वळ स्तनपानाची गरज बाळाला असते, फक्त स्तनपानवरती. आणि मग त्यासाठी मातेचा आहार तसा असावा, तिने लिक्विड घ्यावे, त्याच्यानंतर खसखसची आमटी, बाजरीची पेज, ज्याच्यातून तिचं आरोग्य आणखीन सुधारेल आणि बाळाचंही सुदृढ बनण्यास मदत होते. त्यानंतर बाळाच्या आरोग्यासाठी 6 महिने तर स्तनपान कंपल्सरी राहणार आणि त्याच्यानंतर अन्नप्राशन आता केलं जातं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, म्हणजे त्याला एक एक अन्नाची चव दिली जाते. पण तरी सुद्धा 6 महिन्यानंतर बाळगुटी द्यायला चालू करावे. काही काही ठिकाणी जन्मल्यानंतरच बाळगुटी देतात, पण 6 महिने हा योग्य काळ असतो. 6 महिन्यानंतर बाळगुटी, वरणाचे पाणी, त्याच्यानंतर गऱ्याची म्हणजे रव्याची पेज आणि साजूक तुपात जे काही तुम्ही बनवताल तर ते मऊ, त्याच्यानंतर सोपा आणि ताजं तुमच्या घरात बनेल ते बाळासाठी लाभदायक असतं, आवश्यक असतं. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला बारकाईनं लक्ष द्यायचं आहे असं त्या म्हणाल्या. बाळगुटी द्यायची म्हणजे ती साधारण त्याचा कालावधी किंवा हे या संदर्भात काही मार्गदर्शन कराल? बाळगुटी ही 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत. बरं. आणि मग बाळगुटीमध्ये एक एक ड्रायफ्रुट्स असतात, काही गोष्टी असतात, तर ते सहानावर उघळून त्याचा सगळा जो रस बनतो तो वाटीमध्ये काढून सुरुवातीला फक्त चाटण द्यायचं. आणि जर काही काही ठिकाणी असं समज असतो की त्याला 2-2, 3-3 चमचे दिले की ते सुदृढ बनेल, पण बाळाची गरज मुळातच कमी असते. एक तर 6 महिन्यानंतर तो आत्ताच कुठे बाकीचं बाहेरचं अन्न खायला चालू केलेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्या गरजेनुसार द्यायचं. आणि सुरुवातीच्या 6 महिन्यांमध्ये सुद्धा जेव्हा तो निव्वळ स्तनपानवरती असतो तर त्याची जेव्हा जेवढी गरज असेल, तो जेव्हा रडेल, त्याची भूक जेवढी असेल तेवढाच त्याला आहार गेला पाहिजे. आणि दर 2 तासांनी ही नॉर्मल गोष्ट आहे. आणि जेव्हा जेव्हा स्तनपान करण्यात येतं ते त्याच्यानंतर ग्लासभर पाणी तरी मातेने घ्यायला हवं. बरोबर. हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग राहतो की तिला डिहायड्रेशन होऊ नये किंवा थकवा जाणू नये म्हणून. 6 महिन्यानंतर जेव्हा आपण बाळाला वरचा आहार चालू करतो तो मुळातच ताजा आणि फ्रेश असावा, म्हणजे कसा की तो फ्रीजमधला नसावा, शिळा नसावा, की तो पचण्यास हलका असेल. आणि राजमाता जिजाऊ जशा छत्रपती शिवाजी महाराजांना बालवयात सुद्धा खाऊ घालताना महापुरुषांच्या गोष्टी सांगायच्या, राष्ट्रसंतांच्या गोष्टी सांगायच्या. तर वीर पुरुष असतील, आपले देशभक्त असतील, तेव्हा कुठे ते छत्रपती शिवाजी महाराज बनले. पण तुम्ही सुद्धा बाळाला खाऊ घालताना त्याच्याशी गोष्टी सांगून किंवा चांगली गाणी म्हणून त्याला खाऊ घातलं पाहिजे. कारण आपण जेवण जेव्हा करतो तर आपला मेंदू अधिक ऍक्टिव्ह असतो किंवा अधिक प्रज्वलित असा असतो. आपण त्यावेळेस त्याला जर त्या गोष्टी म्हणून खाऊ घातलं,
तेवढ्या गोष्टी म्हणजे सांगून, तर तेव्हा त्याला जास्त आहार जाऊ शकतो तेवढ्या काळामध्ये. नक्कीच. पण जबरदस्ती नको, त्याला दर 2 तासांनी थोडा थोडा आहार द्यायला हवा. नक्कीच. मला वाटतं हे खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलं, कारण ज्यावेळेला आपण ही कुपोषणाची समस्या म्हणतोय तर ती दूर करण्यासाठी मातेचं फक्त आहार विहार नाही तर तो विचार सुद्धा तितकाच गरजेचा असतो आणि त्याच्यामुळेच बराच परिणाम बालकावरती, बालकाच्या एकंदर पोषण मूल्यांवरती, विचारावरती, संस्कारांवरती होत असतो. खूप छान मार्गदर्शन आपण करताय, पण वेळ झाली इकडे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. गरोदर माता आणि नवजात शिशु आहार हाच आपला सखी सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करतायत आहार तज्ज्ञ माधुरी ठोंबरे. माधुरीताई, आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं होतं की बाळ जन्माला आल्यानंतर एक स्त्रियांना स्वतःची पुन्हा कुठेतरी काळजी वाटायला लागते की आपलं वाढलेलं प्रचंड वजन आहे, आपण कदाचित थोडेसे लठ्ठ झालो आहोत आणि आता आपल्याला लवकरात लवकर हे वजन कमी करायचं आहे किंवा अगदी पूर्वीसारखं बारीक व्हायचं आहे आणि मग कुठेतरी हा अट्टाहास असतो लवकरात लवकर वजन कमी करण्याचा आणि त्यावेळेला त्या स्तनपान करतही असतात, बाळाला स्तनपान देत असतात, तर त्याचा एक परिणाम काही होऊ शकतो का बाळावरती आणि हा अट्टाहास करण्यापेक्षा तो साधारण किती दिवसांनी करावा, काय सांगाल? एकदम ट्रेंडी विषय आहे. वर्किंग वुमन असला तर मग बाळाला स्तनपान करण्यासाठी त्याचं प्रमाण कमी होतं किंवा सर्रासपणे 2-3 महिन्यानंतर काही ठिकाणी ते बंदही केलं जातं. मला एक विनंती करावीशी वाटते की 6 महिने निव्वळ स्तनपानाची बाळाला अत्यंत आवश्यक असते, शिवाय मातेचा स्पर्श सुद्धा बाळासाठी उमलत असतो. बरोबर. तर तुमची गरज त्याला त्या स्तनपान मार्फत केली जाते. तर तुमचा आहार योग्य असावा, कारण आपण समजा एखादं झाड जर लावलं आणि त्या झाडाला पाहिजे तसे फळे नाही आलेत किंवा ते फळ चवदार नाहीये, पाहिजे तो दर्जा नाहीये, तर मग आपलं लक्ष कुठे जायला हवं, तर झाडाच्या खोडाकडे जायला हवं, म्हणजे मुळाशी. मग मुळाशी मग आपण त्याला रासायनिक खतांच्या पेक्षा आपण काय काय गोष्टी त्याला वेगळ्या काही देऊ शकतो की जेणेकरून वाढ होईल. अशाच पद्धतीने मातेकडे लक्ष गेलं पाहिजे की तिचा आहार आणि विहार कसा आहे. मग तिच्या आहारामध्ये बाजरी पेज, रवा पेज म्हणजे लिक्विड गोष्टी ज्या सहज पचल्या जातील, फळांचा रस आहे, डाळींचं पाणी आहे किंवा भाकरी पोळी खाणार असेल तर त्या चुरून किंवा मिक्सरमध्ये फिरून कडधान्यांच्या रसासोबत खायला हव्या. अशा गोष्टी जेव्हा आपण घेतो आणि मग कुठे बाळ सुदृढ सक्षम असं होऊ शकतं. बरोबर आहे. बाळ नुसतंच सुदृढ आणि सक्षम असून गरजेचं नाही, पण तो विचाराने आणि आचरणाने सुद्धा बदलायला हवा. पण एका गीतेमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे की आहार तुमचा योग्य असेल तर तो तुमच्या विचारांवर सुद्धा प्रभाव पडत असतो. तर त्या पद्धतीने तुम्ही 6 महिने तुमची बाळाला गरज आहे या अनुषंगाने निव्वळ स्तनपान असावं आणि त्यानंतर त्याला वरचा आहार देत असताना 1.5 वर्षापर्यंत स्तनपान तो घेत असेल तर मग तो चालू ठेवू शकतो. पण स्तनपान करण्याने तुम्ही सुद्धा बचाव ठेवू शकता कॅन्सर होण्यापासून. त्यामुळे ती खरं तर गरजच आहे. नक्कीच. आणि मी म्हटलं तसं की वाढलेलं वजन जे आहे ते कमी करायचं, वजन कमी करण्यासाठी किमान 40 दिवस तरी पेशन्स ठेवावे. पण नॉर्मल डिलिव्हरी असेल तर आणि जर सी सेक्शन म्हणजे सीझर असेल तर मग 6 महिने वेट करावं लागेल. कारण जर आपण अति घाई केली तर मग अति विचार, अति खाणं जसं हितकारक नसतं तसं फिटनेसच्या बाबतीत सुद्धा अति घाई केली तर ते संकटात तुम्हाला नेऊ शकते. कुठल्या बाबतीत तर मग हेल्थ इंजुरी होऊ शकते किंवा स्नायूंना इंजुरी होऊ शकते. आणि नक्कीच आपल्याला घाईघाई जे वजन तुम्ही कमी केलं जातं हे पुढे जाऊन पुन्हा दुपटीने वाढू शकतं. त्याच्यामुळे हळूहळू कासवाच्या गतीने जाऊन तुमचं टार्गेट पूर्ण करायला हवं. जर नॉर्मल डिलिव्हरी आहे तर 40 दिवसानंतर सुरुवात करायची ती ही चालण्यापासून करायची, हळूहळू योगासनं स्ट्रेचिंगपासून करायची. लगेच तुम्ही हार्ड वर्कआउट करताय किंवा जिम वर्कआउट करताय तर हे तुम्हाला लगेच 6 महिन्यानंतर लगेच काही चालणार नाही. म्हणजे सी सेक्शनच्या 6 महिन्यानंतर तुम्ही चालू करताय तर मग तिथेही योगासनं आणि चालण्यापासून सुरुवात करावी. पण बाळ जरा 1-1.5 वर्षाचं होतंय तर मग तुमच्याप्रमाणे तुम्ही झुंबा वर्कआउट किंवा जिम वर्कआउट तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करू शकता. वजन कमी करणे म्हणजे 30% भाग हा एक्सरसाइजचा राहतो आणि 70% भाग हा आहाराचा असतो. मग आहारामध्ये जर आपण बदल करणार आहे तर जीवनशैलीमध्ये बदल करायचा. आता तुम्ही फार चांगला शब्द वापरलात. मी याच्याचकडे येणार होते की आज एकंदर लाईफस्टाईल इतकी बदलली आहे की महिला सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला
मद्यपान करताना दिसून येतात, अनेक गोष्टींची व्यसनं ही महिलांना सुद्धा आता लागलेली दिसून येतात. तर ह्याचा बाळाच्या पोषणावरती म्हणजे एकंदर काय परिणाम होतो का आणि कुठल्या गोष्टी वर्ज कराव्यात किंवा टाळल्याच पाहिजेत, काय सांगाल अगदी थोडक्यात? नक्कीच परिणाम होतो. कारण आपण अल्कोहोल आणि मद्यप्राशन उत्तेजित करणारे जर प्राशन असे केले तर त्याचा परिणाम बाळाच्या दुधावरती होतो आणि महिलेच्या आरोग्यावरती होतो. म्हणून त्यासोबतच शरीरासाठी मुळातच चमचमीत, त्याच्यानंतर चवदार अशा गोष्टींची गरज नसते, तर पोषण द्रव्यांची गरज असते. आणि जे कटू औषध असतं, त्यानंतर कटू जे चव असतं, तर ते आरोग्यासाठी चांगलं असतं, हितकारक असतं. म्हणून तुमच्या घरात बनेल त्या गोष्टी आहारात समावेश कराव्यात. आणि मसालेदार, चमचमीत, बाहेर मिळणारे फ्राईड गोष्टी, त्यानंतर फास्ट फूड म्हणजे कोणत्या, ज्या पटकन तळून आपल्यापर्यंत पोहोचतात, वडापाव, पकोडे वगैरे, आणि जे पॅकेट फूड असतात, तर अशा गोष्टींचा समावेश टाळावा. नक्कीच. आणि पॅकेट फूडवरून आता विषय निघाला म्हणून की बाळ जेव्हा खायला लागतं, संपूर्ण आहार घ्यायला लागतं, त्यावेळेला बरेचदा बाळाला सुद्धा अशा पद्धतीचा आहार दिला जातो कळत नकळतपणे, तर तो कसा टाळला पाहिजे? आता जर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने म्हणजे तुम्हीच जर दळून जर घरात आणणार असाल तर अतिउत्तम राहील. पण जर पॅकेट फूड आणून म्हणजे नाचणी सत्व वगैरे या गोष्टी अशाच पद्धतीने, तर त्या मग त्यांचा 15 ते 20 दिवस वापर करावा. त्याच्यानंतर म्हणजे महिना 2 महिने ते पावडर फ्रीजमध्ये ठेवायची, मग त्याला जाळे वगैरे लागणार नाही. आपला संदर्भ असा असतो की ते उत्तम दर्जाचं आहे. तसं न करता प्रयत्न असावे की तुमच्या डोळ्या देखत तुम्ही दळून आणताय आणि थोड्या दिवसाचाच वापर करताय, तर बाळाच्या आरोग्यासाठी ते चांगलं राहतं. म्हणजे पॅकेट फूडचा वापर पृथ्वी तलावरच्या कुठल्याही माणसासाठी चांगलाच नसतो. पण त्याला काही ऑप्शन नाही आहे, अशा वेळेला त्याचा पिरियड तो कमी असावा. नक्कीच. हे खूप चांगलं तुम्ही शब्द वापरलात. फक्त गरोदर माता किंवा बालक ह्यांचंच आपण कुपोषण विचारात घेता कामा नये. आपल्या सगळ्यांनाच योग्य पोषणाची गरज आहे. आणि त्या म्हणल्या तसं की हे चमचमीत पदार्थ हे फक्त जिभेचे चोचले आहेत. आपल्याला खरी गरज असते ती सगळ्या पोषण मूल्यांची किंवा पोषण द्रव्यांची. खूप चांगल्या पद्धतीने माधुरी मॅडम आपण मार्गदर्शन केलं. कारण एकंदर सखीचा विचार करता गरोदरपणामध्ये आणि मग त्या बाळाचं पूर्ण भविष्य तिच्या हातात आहे. तेव्हा स्वातंत्र्यानंतर मी मगाशी म्हणले तसं पुन्हा एकदा सांगते की 77 वर्षांनी सुद्धा जर कुपोषणाचं सावट आपल्यावर आहे, तर ते दूर करण्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांनीच पोषणाच्या बाबतीत जागरूक राहणं हे आवश्यक आहे. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, सगळ्या शंकांचं निरसन केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. नक्कीच आपण हा जो पोषण पंधरवडा साजरा करतोय त्याचा मागचा हेतूच हा आहे की हे पोषण सगळ्यांपर्यंत जावं, ही पोषण मूल्य काय आहेत हे सगळ्यांना कळावं. याच दृष्टिकोनातून गरोदर माता आणि नवजात शिशु आहार हा सखी सह्याद्रीचा आजचा भाग होता आणि हा विषय आपण उलगडला. खूप चांगल्या पद्धतीने माधुरीताईंनी आपल्याला याविषयी मार्गदर्शन केलं. तेव्हा सगळ्या पोषण मूल्यांचा विचार करून आहार सेवन करा आणि हे सगळ्यांनीच करा, तर सगळ्यांनाच फायदा होईल असं वाटतं. आणि जाता जाता हेच म्हणावं असं वाटतं, सही पोषण देश रोशन. हे कुठेतरी पोषण पंधरवड्याचं घोषवाक्य आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी योग्य पोषण केलं पाहिजे. सखी सह्याद्रीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत असतो. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.